सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर सांगलीवरून बघा ताईंची खूप सुंदर अशी ऑर्डर आहे। पूजा नलगे ताई, तर ताईंनी बघा त्यांच्या गावच्या यात्रेसाठी महालक्ष्मी पैठणी घेतली आपल्याकडे आणि एक कलर घेतलाय लाल कलर आणि दुसरा पिवळा कलर आहे, म्हणजे दोन बहिणींसाठी दोन महालक्ष्मी पैठणी घेतले। तर ताईंची ऑर्डर पण बघूया आणि ताईंनी जे पूजा साहित्य घेतलंय त्यांना हे सगळं विधिवत पूजा करून पण देऊया। तरी पैठणी सुद्धा तुम्हाला ओपन करून बघायला मिळेल। तर साड्या पण ताईंची ओपन करून बघूया। तर ताईंनी हा लाल कलर घेतलेला आहे, ह्याच्यावरती महालक्ष्मी पदराला येते आणि गोंडे पण येतात बरं का। आपण साडीला गोंडे लावायला जवळपास 350 रुपये 400 रुपये खर्च करतो, तर ह्याला गोंडे सुद्धा आहेत। हे बघा सुंदर अशी पाऊलं आहेत, कलश आहे। तर ही बघू शकताय सुंदर अशी बघा महालक्ष्मी पैठणी आहे, बघा किती सुंदर आहे बघा। लक्ष्मीची पावलं पण आहेत बरं का पदरावरती, अगदी खूप छान वाटते। थोडं वरती धरा अमृता, हे बघा खूप सुंदर कोल्हापूर महालक्ष्मी। आणि ह्या साडीला बघू शकताय गोंडे सुद्धा आहेत आणि ब्लाऊजवरती सुद्धा पाठीमागं महालक्ष्मी आईची बघा अशी प्रतिमा येणार आहे, अशी पावलं कलश आणि ब्लाऊज सुद्धा बघा अशा प्रकारे पावलं येणार आहेत तुम्हाला ब्लाऊजवरती। आणि त्याच्यानंतर बघा ही लक्ष्मी बॅक साईडला येणार आहे आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज वगैरे रेडी करून घालता तेव्हा खूप सुंदर दिसते। खूप सुंदर बघा ही महालक्ष्मी पैठणी आहे आणि त्याच्यामधला बघा ताईने येल्लो कलर घेतलाय। मी आता सध्या रेड दाखवलंय तुम्हाला, येल्लो पण तुम्हाला मी ह्याच्यामधला कलर दाखवते। खूप सुंदर आहे महालक्ष्मी पैठणी। त्याच्यामधला बघा हा एक येल्लो कलर घेतलाय, हे बघा त्याच्यामधला सुंदर असा बघा येल्लो कलर, ज्या बघा ताईने एका साडी घालून मला रिव्ह्यू फीडबॅक दिलाय त्याच्यामधला बघू शकता खूप सुंदर कलर आहे बरं का। आणि ह्याचा सुद्धा पदरावरती महालक्ष्मी ग्रीन बॉटल ग्रीन कलर आहे, मळवट पण बघा आईचा, म्हणजे साक्षात आईचे सगळ्या प्रतिमा ह्या साडीमध्ये आहेत। आणि सेम ब्लाऊजला पाठीमागं अशीच लक्ष्मी तुम्हाला येणार आहे, अशी पावलं तुम्हाला हातावरती येणार आहेत, जसं की तुम्ही बाही आपण बनवतो। तर हे बघा येल्लो कलर, कुणाला पूर्ण दाखव साडी अशी, हे बघा किती सुंदर आहे बघा। आणि कॉम्बिनेशन बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पिवळा मिळेल, पर्पल मिळेल, लाल मिळेल, पण शक्यतो ताई पिवळा आणि लाल जास्त घेत आहेत, कारण हा कलर घातला की खूप चांगला दिसतो। पर्पल पण छानच दिसतो, पण तुम्हाला जर तुमच्या गावच्या यात्रेला किंवा सगळ्या बहिणींना एकत्र साडी घ्यायची असेल किंवा काही थीम असेल तर आता बघा ह्या ताईंनी 2 साड्या घेतल्यात आणि बाकीचं भरपूरसं त्यांचं पूजा साहित्य सुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। खूप सुंदर आहे हे बघा। ह्याचा ब्लाऊज अशा प्रकारे येणार आहे बघा, ब्लाऊजवरती खूप सुंदर अशी महालक्ष्मी आई आहे। आणि तुम्ही नेहमी म्हणता थांब कोण वरती कर जरा असं वरती, हे बघा खूप सुंदर अशी महालक्ष्मी ब्लाऊजवरती येते। आणि हे बघा हे असं म्हणजे जेव्हा आपली हे असते ना बाही त्याच्यावरती बघा लावण्यासाठी असे पाऊल आहेत। आणि साडी जी आहे ती आपण एखाद्या शुभ कार्याला किंवा ट्रेडिशनल किंवा देवदर्शनाला किंवा तुम्ही तुमच्या यात्रेला सुद्धा घालू शकता। आणि खूप सुंदर साडी आम्ही खास भरपूर ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज करून बनवून घेतली आहे। बऱ्याच ताई कुंचन सेवा करताना घालतात किंवा महालक्ष्मीची ओटी भरतात आणि स्वतः घालतात एखाद्या शुक्रवारी। तर ज्या ज्या ताईंनी साडी घेतली त्यांनी रिव्ह्यू फीडबॅक नक्की पाठवा। तर सुंदर अशी बघा ताईंची तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे, व्यंकटेश्वर भगवान बालाजी आहेत। आणि आपल्या महालक्ष्मी आईसाठी जसं की मूळ स्वरूप तुम्ही महालक्ष्मी घेता त्यांचे अलंकार, जसं की मंगळसूत्र आहे, त्याच्यामध्ये लक्ष्मी हार आहे, त्यासोबत बघू शकताय मोती कमळ माळ आहे आणि कवड्यांची माळ आहे। आणि ताईंनी आपल्याला 2 साड्या घेतल्याबद्दल दोन्ही ताईंना गिफ्ट आहे बरं का। ज्या ताई साडी घेतील त्या प्रत्येकाला बघा असे सुंदरशा हळदी कुंकू करंडे मिळणार आहेत महालक्ष्मी आणि मोर वेल बॉर्डर पैठणीवरती। तर हे जे अलंकार आहेत हे देवीला बघा बऱ्याच ताईंना कसे घालायचे, आता ह्या देवीला बघा अलंकार बसण्यासाठी छोटंसं मंगळसूत्र आम्ही बनवून घेतलेलं आहे, हे बघा एकदम छोटंसं मंगळसूत्र आहे। त्यासोबत एक आपण लक्ष्मी हार पण छोटासा बनवून घेतलाय, त्याच्याबरोबर एक कमळ मोती माळ आहे आईची, हे बघा अगदी 4 अलंकार आहेत बरं का तुळजापूर भवानी मातेचे। तरी जवळपास 4.5 इंचाची मूर्ती आहे बघा, सुंदर असे अलंकार आहेत। आणि ताई सांगलीला जाणार आहे ताईंच्या घरी, पूजा ताईंच्या घरी। तर ताईंनी साड्या घेतल्या, त्या ताईंची तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे। त्यासोबत बघा ताईने एक हळदीकुंकूचा करंडा घेतलेला आहे जो की सिल्वर जर्मनमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय सुंदर हळदीकुंकू करंडा जो की सिल्वर जर्मनमध्ये ताईने आपल्याकडे घेतलेला आहे। सुंदर असं बघा ताईंनी नैवेद्य प्रसादम बाऊल घेतलाय जो की सिल्वर जर्मनमध्ये आहे। त्याच्यामध्ये एकूण 2 नैवेद्य प्रसाद बाऊल घेतलेत ताईंनी, हा एक आहे आणि तो एक आहे, हा अँटिक आहे आणि हा जो आहे तो सुद्धा सिल्वर जर्मनमध्येच आहे। तर एकूण ताईंनी बघा नैवेद्य बाऊल 2 घेतलेले आहे। स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला तुम्ही मेसेज करून बुकिंग करू शकता। त्याच्यामध्ये बघा मी एक सेवा सांगितलेली आहे पैशाच्या नाण्याची, तर पैशाची नाण्याची सेवा करण्यासाठी बघा ताईंनी आमच्याकडे हा कडी बाऊल घेतलेला आहे सिल्वर जर्मनमध्ये, खूप सुंदर असा बघा, ह्याच्यामध्ये पैशाची सेवा तुम्ही करू शकता। त्यासोबत बघा ताईंनी आपल्याकडे एक वाघ कवडी घेतलेली आहे, त्याचबरोबर
8,800. त्यासोबत बघू शकताय सुंदर असं बघा कुंचन सेवेचा कुंचन घेतलेला आहे. त्यासोबत ताईनी तुपाचा डब्बा 1 तास 10 मिनिटं चालणार आपल्याकडे घेतलेला आहे. त्यासोबत बघा अष्टलक्ष्मी कासव ताईनी घेतलेला आहे आपल्याकडं श्रीयंत्र असणारं सुंदर असं. त्याचबरोबर ताईंनी बघा एवढी मोठी ऑर्डर केली आणि ताईंच्या ऑर्डरचा आपण व्हिडिओ करतोय कारण बघा ताईंची ऑर्डर पण खूप मोठी आहे. नक्षत्रम केवढा आता शीतलताईंच्या बघा खूप सुंदर अशा आम्ही अगरबत्ती मी लॉन्च केल्यात बरं का. ही बघा नक्षत्रम केवढा अगरबत्ती बघा ताईंनी घेतलेली आहे जी की विष्णू भगवानांना प्रिय आहे. तर ताईंनी ही एक अगरबत्ती आपल्याकडे घेतलेली आहे. त्यासोबत सर्वांची आवडती रुद्राक्ष अगरबत्ती जी की बरोबर 1.5 तास चालते. फक्त सिंगल स्टिक तुम्हाला लावायची आहे. ह्या ताई एकूण 4 ताईंनी रुद्राक्ष अगरबत्त्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत बघा श्रीगंध अगरबत्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे. त्यासोबत बघा केसर हिना अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे. सुंदर अशी बघा केसर हिना अगरबत्ती ताईंनी घेतलेली आहे. कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी सामग्री घेतलेली आहे. त्यासोबत बघू शकताय चांदीची रत्न मोतीशंख कवड्या गोमती चक्र सगळं ताईंनी कुंचन सेट आपल्याकडे घेतलेला आहे. त्यासोबत बघा कुंचन सेवेसाठी बघा एक पोटली ताईंनी घेतलेली आहे आपल्याकडं. त्यासोबत एक कस्तुरी बॅग आहे कुंचन सेवेची. त्यासोबत बघा सहस्त्र कमळदर रांगोळी साचा ताईंनी घेतलेला आहे. तरी सामग्री ताईंना आपण पूजाविधी करून देऊया आणि ताईंना सुद्धा चांगला सेवेचा अनुभव येऊ दे. कारण ताईंच्या बहिणींनी आणि आईनी 2 वर्षापूर्वी आपल्याकडे सेवा घेतली त्यांना खूप चांगले रिझल्ट आले म्हणून ताईंनी आपल्याकडे एवढी मोठी ऑर्डर केलेली आहे. तसंच बघा लक्ष्मीची सेवा झाल्यानंतर लक्ष्मी मातेचं रूप किती सुंदर दिसतं हे दाखवण्यासाठी ताईंनी छान आरसा घेतला आपल्याकडं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. किती सुंदर आहे बघा ताईने हा आपल्याकडे सेवेसाठी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा पैशाची सेवा करायची आहे आणि आपण बघा नाणे कॉईन आपल्या घरी असतात की नाही त्या नाणे कॉईनच्या ह्याच्यामध्ये सेवा करायची आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सेवा पण मी दाखवेल कशी करायची. पूर्ण नाण्याने भरायचं आहे हा कॉईन. त्याच्यामध्ये कवड्या गोमती चक्र त्यासोबत बघा भरपूर काही लक्ष्मीची रत्न आता कवड्या गोमती चक्र शंख हे सगळे लक्ष्मीचे बहीण भाव आहेत. त्यामुळे ह्यांची सेवा केल्याने आपल्याकडे लक्ष्मी माता येते आणि स्थिर होते. त्यासोबत बघा ताईने खूप सुंदर असा बघा आमच्याकडे दक्षिणावती छोटासा शंख घेतला. ह्याच्यामध्ये तांदूळ भरून सेवेत ठेवायचा आणि शुक्रवार रात्री एक पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या कॅश बॉक्स कपाटामध्ये ठेवायचा. हा एक ताईने घेतलेला आहे. त्यासोबत बघा कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी आपल्याकडे सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा एक वैभव लक्ष्मी यंत्र घेतलेलं आहे. हे बघा सुंदर असं बघा हे वैभव लक्ष्मी यंत्र ताईंनी घेतलेलं आहे. कुंचन सेवेमध्ये बऱ्याच ताईंना ठेवण्यासाठी हवं आहे. तुम्ही सुद्धा सुंदर असं कुंचन सेवेसाठी वैभव लक्ष्मी यंत्र आपल्याकडे घेऊ शकता. आणि सगळ्या रत्नांची ताईंची अगदी पूजा करून देतोय कारण ताईंनी खूप श्रद्धेने विश्वासाने आपल्याकडे ऑर्डर केली आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून त्यांची बहीण आणि आई आपल्याकडून पूजा साहित्य घेते आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का त्यांना स्वतःला. आणि ताईंनी बघा मोतीशंख घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हा जो आहे तो कडी बाउलची सेवा जी मी सांगितली 3 वर्षापूर्वी सेवा सांगितली बघा आपण कॉईन टाकून सेवा करतो आणि खूप सुंदर अशी सेवा सांगितली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यासोबत बघा ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत कुंचन सेवेसाठी ताईंनी. त्यासोबत बघू शकताय पंचरत्न. त्यासोबत बघा चांदीचं हे श्रीफळ आहे. त्यासोबत बघा चांदीचं उधळायचं फूल आहे. त्यासोबत बघू शकताय चांदीचं जास्वंद आहे. त्यासोबत चांदीचं पारिजातक. त्यासोबत बघू शकताय चांदीचं कमळ. त्यासोबत बघा हा एक मोती आहे कुंचन सेवेसाठी. सगळी कुंचन सेवेची सामग्री आहे. त्यासोबत बघू शकताय ह्या गुंजा आहेत आणि एक पवळा पण आहे बरं का. एक पवळा पण आहे कुंचन सेवेसाठी. हे बघा छोटासा पवळा आणि पंचरत्न ही सगळी कुंचन सेवेची सामग्री आहे. त्याचबरोबर बघा कस्तुरी बॅगसुद्धा तुम्ही ह्या कडी बाउलमध्ये ठेवू शकता. आता थोडक्यात कडी बाउलची सेवा तुम्हाला मी दाखवते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ह्याच्यामध्ये
तर सुंदर असं बघा ताईंनी सिल्वर जर्मनचा हळदी कुंकू करंडा घेतलेला आहे आपल्याकडं. तर कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या आशीर्वादाने आपण ही सेवा तुम्हाला दाखवतोय आणि आईचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. कारण कुंचन सेवा ही कोल्हापूर महालक्ष्मी आईची आहे आणि आई सर्वांवरती कृपा कर, तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते. तर स्वामींची आईची आज छान पूजा झाली. आईला भरपूर ताई गजरे घेऊन आल्यात. तर ह्याला कढी बाऊल म्हणतात. तर ही सेवा मी बघा 3 वर्षापूर्वी सांगितली होती, त्याची लिंक पण मी खाली देत आहे, तुम्ही नक्की चेक करा. कढी बाऊल पितळेचा पण आहे आणि सिल्वर जर्मन आहे, फक्त पितळेच्या कढी बाऊलला शंखचक्र नाम नाही आहे. तर ह्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे, त्यासोबत थोड्याशा अक्षदा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पैशाचे नाणे, मी सध्या ह्याच्यामध्ये 4-5 कॉईन टाकते बरं का. तुमच्याकडे जेवढे कॉईन असतील, जसे की 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, अगदी बाऊल कॉईननी भरला तरी चालतो. कारण ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी शॉर्ट व्हिडिओची लिंक देते, त्याच्यामध्ये मी पूर्ण विधिवत पूजा केली आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतेही तुम्ही कॉईन टाका बरं का, जसं की 5 रुपये, 10 रुपये, किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी एक नोटसुद्धा वाढवू शकताय. 500ची नोटसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकताय. आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकले, अक्षता टाकले, ह्याच्यामध्ये चांदीचं कुठलं तरी एक शिक्का चांदीचा किंवा एखादं रत्न ह्याच्यामध्ये नक्की टाका बरं का. आता आम्ही हळदी कुंकू टाकलं, त्याच्यासोबत बघा रत्न टाकणार आहे. आता बघा हा माझ्या पूजेतला कॉईन आहे बरं का, ज्याची मी मनोभावे पूजा रोज करते माझ्या शॉपमध्ये. त्यातला हा बाऊल आहे बघा, हा पूर्ण पैशाने भरलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर ह्या बाउलमध्ये बघा तुम्ही थोडेसे बघा, ह्याच्यामध्ये सगळं मी टाकले, कवड्या, गोमती चक्र वगैरे, पवळा, मोते बघा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हा बघा हा पूर्ण भरला आहे, तुम्ही सुद्धा भरू शकताय. त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये तुम्ही कवड्या, गोमती चक्र टाकू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्याच्यात हळदी कुंकू थोड्याशा अक्षता टाकून हा सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्याच्यामध्ये एखादं कमळाचं फूल किंवा चांदीचा शिक्का, तर ह्याच्यामध्ये बघा मी चांदीचा शिक्का टाकला आहे बरं का, तुम्ही दुसरं कोणतंही टाकू शकताय. मी फूल पण टाकते कमळाचं, कारण ह्या ताईंचं कमळाची फुलं आहेत बरं का. त्यासोबत ह्याच्यामध्ये मी एवढी सगळी सामग्री टाकली आहे. तसंच बघा ब्राऊन कवड्यासुद्धा तुम्ही 5 किंवा 7 टाकू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ताईंचं कुंचन सेवेचं यंत्र आहे, पण मी ह्याच्यामध्ये ठेवते. हे यंत्रसुद्धा तुम्ही ठेवू शकताय बरं का पैशासोबत. फक्त शुक्रवारी सेवा करायची आहे, रोज केली तर चांगलीच आहे, फक्त शुक्रवारी तुम्ही ही सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये गुंजा पण टाकायच्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फुल गुलाबाचं किंवा पिवळं कोणतंही ठेवू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर ह्याच्यावरती जेव्हा सेवा तुमची पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती एक हे ठेवायचं आहे, हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. वाघ कवडी ठेवायची आहे आणि ही कस्तुरी बॅग ओपन करून ह्याच्यात ठेवायची बरं का. ओपन करायच्या सुगंध, ह्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते. हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही ह्याच्यावर कमळाचं, गुलाबाचं कोणतंही फुल ठेवू शकता. माझ्याकडे कमळाचं आहे म्हणून मी कमळाचं फुल ठेवलं आहे बरं का, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर प्रकारची सेवा झाली आहे. गेल्या 3 वर्षापासून मी सेवा सांगते बरं का कढी बाऊलची. त्या सेवेला विविध प्रकारची नावं देतात, पण ही सेवा जी ॲक्च्युअलमध्ये आहे ती अशी आहे. आणि ताईंना माझ्याच हातून पाहिजे होती आणि ताईंनी बघा एकूण आमच्याकडे 3 बाऊल घेतले होते त्यांच्या आईसाठी, बहिणीसाठी, आणि आता त्यांनी स्वतः घेतले. त्यासोबत बघू शकता हे जे श्रीयंत्र आहे अष्टलक्ष्मी, ह्याला हळदी कुंकू लावून कुंकुमार्चन रोज तुम्ही तुमच्या शॉपमध्ये करू शकताय. ताईंचा कुंचन पण आहे आपल्याकडं ऑर्डरचा, आणि अशी ताईंची ऑर्डर आहे. आणि हे बघा कुंचन सेवेत थोडंसं केसर टाकायचं आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकताय. सेवा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं केसरच्या 2 काड्या टाकायच्या आहेत तुम्हाला. तसंच बघा गुलाब अत्तर, सेवा झाल्यानंतर तुम्हाला गुलाबाचं अत्तर, असं गुलाबाला असं तुम्हाला अत्तर लावायचं आहे फुलाला, आणि अत्तरची बाटली ओपन करून तुम्ही इथं ठेवू शकताय सुगंधासाठी, आणि मग इथं फुल असं व्हायचं आहे.
अशी ताईंची बघा सुंदर सेवा पूर्ण झाली आहे. त्याच्यामध्ये मोती पण तुम्हाला टाकायचं आहे. आणि ही बघा ताईंची कुंचन सेवेची सामग्री आहे. हे ताईंना साडीवरती 2 गिफ्ट दिलेत आम्ही, कारण ताईंनी आमच्या 2 महालक्ष्मी साडी घेतल्या त्याबद्दल गिफ्ट दिलेलं आहे. तर सुंदर अशी बघा ही सेवा पूर्ण झालेली आहे ताईंची. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कुंचन सेवा करताना जो धूप मी लावते तो धूप आहे गुलाब, मोगरा आणि चंदन, या तिन्हीपैकी कोणताही धूप लावू शकता. धूपस्टिक दाखव, तुम्ही कोणती धूपस्टिक लावू शकताय. गुलाब, चंदन आणि आपल्याकडे बघा भरपूर आहे. बघा ही लावली मी आता मोगरा, हे बघा ही धूपस्टिक आहे ज्याच्यामधले बघा तुम्ही धूपकोण लावू शकताय. तसंच बघा केसर चंदनची बघा धूपस्टिक आहे. तर हे आपल्याकडला धूपकोण आहे जो मी आत्ता लावलेला आहे सेवेसाठी, तुम्ही तो लावू शकताय. आणि आजची सेवा अशा प्रकारे सुंदर पूर्ण झाली आहे, पार पडली आहे ताईंची. त्यासोबत बघा सुंदर असा आरसा घेतला आहे ताईंनी. जसे बघा ताईचा साज शृंगार झाला आहे, तर आईचं रूप दाखवण्यासाठी किती सुंदर आरसा आहे आपल्याकडला. हे बघा हा आरसा पण ताईंचा ऑर्डरचा आहे. तर अशी ताईंची पूर्ण ऑर्डर ताईंनी सांगलीवरून केली आणि एक पॉझिटिव्हिटीने, एक सकारात्मकतेने ही सगळी सेवा सिद्ध केली आहे बरं का. तर तुम्हीसुद्धा नक्की जे ज्या वस्तू हवे त्यासाठी मेसेज करा. कुंचन सेवा महालक्ष्मी सेवेसाठी गुलाबाचं अत्तर नक्की घ्या, आपल्याला गुलाब अत्तर मिळतं बरं का. आणि स्वतःसुद्धा तुम्ही लावू शकताय. त्याच्यात बघा तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, आर्थिक अडचण असेल, यश येत नसेल, त्यासाठी सिट्रेन पॅरेट ब्रेसलेट तुम्ही ऑर्डर करा. रोज बघा धुरावरती ॲक्टिवेट त्याला करायचं. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्या आहेत, ज्या ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या वस्तूंचा स्क्रीनशॉट घ्या. तुमचं जसं बजेट आहे त्यानुसार तुम्ही कुंचन सेवा किंवा कोणती सेवा घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.